डोंगरावरती जाऊन तरी आलो आम्ही, पण हे पूर्ण ड्रेसला सगळे कुसळेच लागलेले आहेत. आता ते कुसळे काढायला लागली मी बसून, टोचायला लागलेत खूप. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मी आत्ता जाणार आहे बाहेर थोडंसं फिरायला, आणि खूप दिवस झालं मी स्कूटी पण नाही चालवलेली. तर म्हटलं चला आता स्कूटी घेऊन थोडंसं बाहेर इथल्या इथंच रानात वगैरे कुठेतरी फिरून येऊया. तर मी जाणार आहे, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. आणि आता वाजलेले आहेत 4, तर लवकर यायला सांगितलंय मम्मीनं, तर रिटर्न पण लवकर यायचंय, तर जाऊया. मी आता घेतलेली आहे चावी, आणि आता आपण जाऊया लवकर, कारण परत लवकर यायचे. अंधार पडायच्या आत घरी यायला सांगितले घरातल्यांनी. जाऊया आपण फटाफट. केस बांधून घेते कारण परत वाऱ्याने खराब होणार. छोटा भाऊ आहे माझ्यासोबत चाललेलो आहे, कारण मोबाईल पकडायला कोण नव्हतं सोबत, म्हणून म्हटलं त्याला पण चल माझ्यासोबत. तर तो पण आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे. तर चला जाऊया. आणि आता मी गाडी बाहेर काढली, तर मला पप्पांनी सांगितलं की स्कूटीला ब्रेक नाही म्हणून, तर खूप हळू जायला लागणार आहे आपल्याला. तर जाऊया. आम्ही आलो आहे तळ्याकड, जे की तुम्ही अगोदरच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आमच्या घराच्या जवळच एक हा तळा आहे. तर तिथं आलेलो आहे आम्ही असंच फिरायला. तर बघा खूप सुंदर दिसतोय, पण आधीपेक्षा पाणी आता कमी झालेलं आहे इकडचं. तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहे तळ्याकडे, आणि तो खूप म्हणजे खूप शांतता भेटते, म्हणून मी इथं सारखं येत असते. इथं आसपास घरं वगैरे नाही आहेत आणि इथं पाणी वगैरे आहे, त्यामुळे भारी वाटतंय. आणि आता 4-4:30 वाजून गेलेत आणि ऊन खूप म्हणजे खूप आहे, तरी पण आलेलो आहे कारण शांतता भेटते ना, आणि थोडंसं भारी वाटतं. आणि इथं आता पाणी आधीपेक्षा कमी झालेलं आहे. पाऊस पडल्यावर इथं खूप म्हणजे खूप पाणी येतं, यायला जायला रस्ता नसतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही जागा जेवढी आता शांत वाटते ना, एवढी शांत फक्त दिवसा असती. रात्रीची ही अजिबात शांत नसती. आणि इथं जेवढं दिवसा भारी वाटतं तेवढं रात्री अजिबात वाटत नाही, कारण असं मी ऐकलंय की इथली जागा थोडीशी हॉरर टाईप असते रात्री. कारण तळा आहे म्हटल्यावरती ऑब्व्हियसली असणारच, कारण वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे इथं रात्री जास्त कोणी येत नाही, आणि एकटे यायला घाबरतात लोक खूप सारे. कारण जेवढं हे सुनसान दिसतंय तेवढंच हे खतरनाक आहे. जेवढं शांतता आहे तेवढंच खतरनाक पण आहे. त्यामुळे इथं दिवसा यायला काही वाटत नाही, पण रात्रीचं खूप डेंजर आहे. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं ना की इथं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकार असतात. तर हे बघा, इकडं पण एक नारळ पडलेला आहे, इकडं पण एक नारळ आहे. तर अशा खूप काही गोष्टी तुम्हाला इकडे सापडतील, जे की खूप खतरनाक आणि डेंजर आहेत. तर आता वाजलेले आहेत सायंकाळचे 5-5:30, आणि अजून पण ऊन कमी झालेलं नाही आहे, ऊन खूप आहे. तर आता मी आणि माझा छोटा भाऊ इथं थोडा वेळ टाईम स्पेंड केलेला आहे. भारी वाटलं इकडे येऊन. तर इथं आम्ही व्हिडिओ वगैरे काढत होतो, तर येणारे जाणारे लोक खूप बघत होते. तर आता इथं खूप वेळ नाही थांबणार, तर आता निघणार आहे. अंधार व्हायच्या आत इथून मला जायचं आहे, कारण जागा ठीक नाही आहे. तर चला जाऊया लवकर आपण. तर आत्ता आलेलो आहे आम्ही रानात आमच्या शेततळ्यापाशी, कारण पप्पांनी पाण्याची मोटर चालू करून सोडलं होतं शेततळा भरण्यासाठी. तर ते चालू आहे का बंद आहे हे बघून यायला सांगितले. तर त्यामुळे आम्ही आलेलो आहे आता इकडे, बघूया चालू आहे का बंद आहे ते. तर हे आहे मोटर चालू बंद करायचं ठिकाण. ह्याच्यामध्ये सगळं मोटरचं सिस्टीम वगैरे आहे. अजून लाईट गेलेली नाहीये, त्यामुळे अजून शेततळ्यामध्ये पाणी पडायचं चालूच आहे. आणि ही जी समोर मका आहे ती आमचीच आहे.
तर इथं आम्ही लावलेली आहे गाडी आमच्या रानापाशी आणि आता आम्ही चाललेलो आहे इकडे वरती. माझा छोटा भाऊ आहे ना, तोच म्हणत होता आपण तिकडे वरती जाऊया. तर म्हटलं चला जाऊया. तर मी इथं मला वाटतं 4 ते 5 वर्षातून इकडे वरती चाललेली आहे, कारण इथं जवळ रानाजवळच हे डोंगर सारखं आहे. पण इथं आम्ही जात नाही, कधीतरीच म्हणजे अगोदर जात होतो. तर आत्ता चाललेली आहे मी खूप दिवसातून. तर चला जाऊया. आणि इथं मला रस्ता सापडत नाहीये. आता आम्ही रस्ता शोधतोय कुठून जायचंय वरती. मी जिथं चाललेलो आहे ना, इथं ना कोल्ह लांडगं हे असले सगळे राहतात. तर आता आम्ही आणि माझा छोटा भाऊ दोघंच चाललेलो आहे. बघूया आता कोण दिसतंय का आपल्याला, कोणाचं दर्शन घडतंय का नाही घडतंय. तर चला जाऊया. आणि इथं आम्ही ना लहानपणी यायचो. ते दिवाळीत वगैरे किल्ला बनवताना ना लाल माती वगैरे लागते ना, ते न्यायला आम्ही इकडे यायचो. आणि ह्या डोंगरामध्ये लाल माती आहे ना, त्यामुळे आम्ही इकडे येत होतो अगोदर. तर उन्हामुळे पूर्ण हे ओसाड पडलेले ठिकाणे, त्यामुळे हे एकदम असं डेंजर दिसतंय. फ्रेंड्स, माझ्यात आणि माझ्या भावाच्यात ना रेस लागलेली आहे सगळ्यात वरती आधी कोण पोहोचते. तर चला पळा लवकर जाऊया. तो गेलेला आहे पुढे, मी पाठीमागं जायचं. तर फ्रेंड्स, एवढा वेळ चढून फायनली पोहोचलेलो आहे वरती. आणि वरून एवढा व्ह्यू भारी दिसतोय ना, तुम्ही पण बघा. थांबा दाखवते. तर हे बघा, इथं कोणाचं तरी घर आहे, बांधकाम चालू आहे. पण एवढ्यावरती घर का बांधले मला हाच समजलं नाही. इथं कोणाचं आसपास घर पण नाहीये. तर माझ्या पाठीमागं जे घर दिसतंय ना, तर तिथं आतमध्ये जाऊन बघायचं कोण आहे का नाहीये. कारण एवढ्यावरती मला नाही वाटत कोण असेल. तर बघूया आपण आता आतमध्ये जाऊन. तर फ्रेंड्स, आम्ही आत्ताच आतमध्ये बघितलं तर घरामध्ये कोणीच नाही आहे. म्हणजे अर्धवट बांधकाम सोडलेलं आहे तसंच. तर कोण बांधायला लागले घर काय माहिती. पण एवढ्या खतरनाक ठिकाणी कोण घर बांधतंय मला तेच नाही समजलं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न, कारण आता अंधार पण होत आलाय. तर आता जाऊया लवकर. आणि अंधार व्हायच्या आत घरी यायला पण सांगितलंय. तर जाऊया आपण. आम्ही चाललेलो आहे आता घरी. इकडून या, इकडून रस्ता. तर आम्ही रस्ता शोधत शोधत चाललेलो आहे, कारण हे माळ रान आहे आणि इथं एवढं गवत आणि कुसळे झालेत ना, तर त्यातून रस्ता शोधणं म्हणजे खूप अवघड काम आहे. तर आता आम्ही शोधत चाललेलो आहे रस्ता. आणि फ्रेंड्स, आम्ही घरातून निघालो होतो तेव्हा आमचं कुत्रा आमच्या सोबत होतं, पण मधूनच कुठं गायब झालं आणि आता परत आले आमच्या सोबत. हे बघा, इकडे थांबलंय. कुठे गेला? तिकडे पाठीमागं आहे. तर हे बघा, इथं येऊन थांबले आमची वाट बघत. ओय, कुठे गेला होता? गाईज, व्ह्यू बघा, एकदम सिनेमॅटिक. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे मेन रोडवरती. रस्ता सापडला आणि आता आम्ही आलेलो आहे
तर इथं रानापाशी आमची स्कूटी लावलेली आहे, तर आता स्कूटी घेऊन जायचं आहे घरी. हाय, इग्नोर करतोय, ॲटिट्यूड आहे हा. तर फ्रेंड्स, डोंगरावरती जाऊन तरी आलो आम्ही, पण हे पूर्ण ड्रेसला सगळे कुसळेच लागलेले आहेत. आता ते कुसळे काढायला लागली मी बसून, टोचायला लागलेत खूप. तर फायनली आम्ही आलेलो आहे गाडीपाशी. आणि हा बघा, पाय कुठे एवढे घाण करून घेऊन आलाय ना हा. कुठे गेला होतास? एवढा घाण कुठून होऊन आलास तू? काय? चला घरी आता जाऊया. आलेलो आहे घरी, तर चला जाऊया लवकर लवकर, कारण अंधार पडायला आलाय. इथं थांबलेलो आहे कारण आमची आई इथं मला दिसली रानामध्ये काहीतरी करते. तर चला जाऊन बघूया काय करते आजी आमची. तर इकडं आई काहीतरी करायला, चला जाऊन बघूया काय करायला लागली. काय करायले? शेळ्यांना चारा मोडून घ्यायचं. शेवरी घ्यायली शेळ्यांना? थांब मी पण काढू लागते. तिथं एक खेच झाड आहे. कशाचं? कुठं? वाघाट्याचं. ती पांढरा बडका आहे बघ, वर चालला. त्याला लागलेत काय अजून? असं रे, आपल्यात आहे का ते दुसऱ्यांच्या? नाही, आपल्यात. चल बस चला जाऊया. जरा जाळ करायला कांगरीच घेतली. घेऊ काय? चल मी घेते, चल जा. काय आहे खाली? इथे काढी तो रुमाल खाली. तुला नाही आवड होती का बघ. हे बघा कसं बसले, घरात कोणच नाही, दरवाजे सगळे बंद केले आणि बाहेर एकटेच बसले. तर आत्ताच मी आलेले आहे घरी. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया आपण एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.